आज आपण सलवार शिवूया. त्याआधी आपण माप घेऊया. पूर्ण उंचीचं माप 36 आलं आहे. शीटचं माप 12 इंच आलं आहे. मांडीचं माप 11 इंच आलं आहे. बॉटमचं माप 8 इंच आलं आहे. मी आता 4 पदर कपड्याची घडी मारून घेतली. ही इकडे बंद बाजू आहे आणि समोर ओपन बाजू आहे. पहिलं बॉटमचं माप टाकून घेतलं. बॉटम 8 आहे अधिक अर्धा इंच म्हणजे 8.5चं माप टाकलं आहे. आता उंची 36 आहे अधिक 4 इंच म्हणजे 40 येणार. इथे 40चं माप टाकलं आहे. इथे शीट घेराचं चौथं भाग घेतलं आहे म्हणजे 12 अधिक अर्धा इंच घेतला आहे 12.5 आणि अंगावरून तुम्ही माप घेतला तर अधिक 2 इंच इथे घ्यायचं. इथे मी आता 15 इंचाचं माप घेत आहे. खरं तर 13 इंच असतं अधिक 2 इंच म्हणजे कमरेची पट्टी धुडायला जाते म्हणून 15 इंच घेतला आहे. 13 अधिक 2 15. इथे आता मी बरोबर 12.5चं माप टाकलं आहे आणि हे 2 बिंदू आता मी जोडून घेतले आहेत. इथे 2 इंचाचं माप टाकलं आहे आणि मी हे आता जोडून घेतलं आहे. इथे वरती 2 इंचाचं माप टाकते आणि आकार देते. हा बघा. आता बॉटमचा बिंदू आणि हा बिंदू हे जोडून घ्यायचे आहेत. हाताने आकार द्यायचा आहे. हा बघा अशा प्रकारे. उद्याच्या भागात मी शिवून दाखवणार आहे म्हणून आताच सबस्क्राईब करून ठेवा. असा आकार देत मी दोन्ही बिंदू जोडून घेतले आहेत. हे बॉटमचं माप आहे 8 अधिक अर्धा 8.5 इंच. ही कंबर आहे. शीट घेराचा चौथा भाग टाकलेला आहे. हे मी 15 इंचाचं माप टाकलं आहे. ते 2 इंचाचं आहे आणि हे 2 इंचाचं मिळून मी ही आकृती इथे काढून घेतली. आता मी कटिंग करून घेते बघा. जशी आकृती काढलेली आहे जसा डायग्राम आहे तसं मी आता ही कटिंग करून घेते आहे. याच्यात काही फरक करायचा नाही. व्यवस्थित बसणार पायजामा अगदी. हा बघा हे आता 2 तुकडे झालेले आहेत. आता मी वरती जॉईंट होते ते मी आता कापून घेते. हा एका पायाचा भाग आणि हा दुसऱ्या पायाचा भाग. आता पायजामा कापून झालेला आहे. पायजामा शिवायचा आहे तो पुढील भागात नक्की बघा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.